त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. ते शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती. कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं, का 2-3 दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत. आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं. हे काय म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 30-35 वर्षाचा इतिहास, त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला. शिवाने तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे. इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना? अपयश आहे का? हे सगळं सेट करायला लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे सगळं करावं लागतं. आंदोलन करायला लागले, मोर्चे काढावं लागले, तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करायला लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं. काय सांगलं संदर्भात? असं आहे की आंदोलन करावं लागलं म्हणजे काय, माणुसकी सोडली नाही. असं इतक्या क्रूर पद्धतीने हाणलाय त्याला, मारलाय त्याला की. आणि स्वतःचा तो काय बोलतो वाल्मिक कराड, माझा काय संबंध बोलतो, माझा खंडणीतही संबंध नाही. खून तर दूरच राहिला, म्हणजे तो खुनाबद्दल काही बोलत नाही. उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मोठा फिलॉसॉफर आहे ते. म्हणजे ते थोर तत्वज्ञ वगैरे असतात ना, त्याच्यात आता वाल्मिक कराडचं नाव लागलं. पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध नाही, जर मला चूक जर सापडली तर मला जी तेच ना की ह्यांची चूक. तर जितेंद्र आव्हाड यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे. आणि सध्या आता वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. सीआयडी कार्यालयामध्ये स्वतः वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे आणि आता चौकशीला सुरुवात झाली आहे. 3 वाजेपर्यंत पहिले 2 तास ही चर्चा, ही सध्या चौकशी होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या टप्प्यात चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून पोलिसांच्या हाती नेमकं काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.